वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या गणेश स्तुतीने आजच्या कथेस प्रारंभ करते। प्रिय प्रेक्षकांनो, आपले रोजचे जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याचशा संकटांना सामोरे जावे लागते आणि अशा या कठीण परिस्थितीत सावरण्यासाठी आपल्याला आपले आराध्य दैवत आठवते आणि आपण त्याचा धावा करतो। आपल्याला समजते आपण त्या संकटातून बाहेर पडलो आहोत। मग हा चमत्कार होतो कसा? आपण आपल्या इष्टदेवतेला नामस्मरणाद्वारे आठवतो आणि ते आपल्या मदतीस धावून येतात, संकटमुक्त करतात। तर मनामध्ये एक प्रश्न उद्भवतो, खरंच देव श्रेष्ठ की देवाचे नाव? याच संकल्पनेवर आधारित आजची कथा आपण पाहणार आहोत। राम श्रेष्ठ की रामाचे नाव? आपण सर्वांना माहीत आहे, श्री हनुमान हे श्री प्रभू राम यांचे सर्व प्रिय भक्त आहेत आणि श्री प्रभू राम हे हनुमानांचे सर्वस्व आहेत। तरी याची प्रचिती म्हणून हनुमानांची परीक्षा घ्यायचे ठरवल्याप्रमाणे एक दिवशी हनुमान आणि श्रीराम यांच्यात युद्ध झाले। त्या युद्धात श्री प्रभू राम यांनी हनुमान यांच्यावर बाणाने प्रहार करू लागले, पण सर्व बाण हनुमानांची प्रदक्षिणा घालून त्यांच्या पायात पडायचे। हे खूप उशीर असेच चालले होते। तिथे उपस्थित असलेले ऋषीमुनी प्रजा अचंबित झाले। श्री प्रभू राम यांच्या बाणात एवढी ताकद आहे की ते क्षणार्धात सगळं नष्ट करू शकतात, तर मग हनुमानांना कसं काहीच इजा होत नाही? सगळे विचार करू लागले। तेवढ्यात एका ऋषींनी विचारले, श्री प्रभू राम, हे काय घडत आहे? तर यावर प्रभू उत्तरले की याचं उत्तर हनुमानच देतील। सगळ्यांचे लक्ष हनुमानांकडे वळाले। हनुमानांच्या उत्तराची वाट पाहू लागले। हनुमानांनी सांगितले, मी लंकेमध्ये सीतामाता यांना शोधायला गेलो। माझ्या शेपटीला रावणाने आग लावली। त्यावेळी प्रत्यक्ष रूपात राम नव्हते, पण हे त्यांचे नाव माझ्यासोबत होते। तसेच आत्ताही मी त्यांच्या नावाचा जप करत होतो। हे राम नामच मला प्रहारांपासून रक्षण करत होते। राम या नावातच परमेश्वराचा वास आहे। या कथेवरून आपल्याला हे समजते, नामस्मरण आपण केव्हाही घेऊ शकतो, त्यासाठी विशेष तयारी करण्याची गरज नाही। राम या नामस्मरणातच स्वतः राम वास करतात। श्री हनुमान स्वतः अनुभवतात, प्रभू राम हे साकार रूप आहे, ज्या रूपाला हनुमान स्वतः मनोभावे पूजतात आणि त्यांची कृपा प्राप्त करतात। पण रामच नाव म्हणजे निर्गुण, निराकार आणि परब्रह्म। नामस्मरणाचा काय लाभ? याच्यावर ज्ञानेश्वरांच्या काही ओवी प्रसिद्ध आहेत। हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे केले नामे जपता हरी। म्हणजे काय? एकदा गवताचा ढीग आहे, तो किती छोटा असो किंवा मोठा असो, त्यासाठी एकच काडी पुरेशी आहे त्याला क्षणार्धात नष्ट करण्यास। तसेच हरिनाम घेतल्यावर आपल्या सर्व पाप, वाईट संस्कार, अहंकार इत्यादी अग्निप्रमाणे वितळून जातात। हरिनाम हे आध्यात्मिक जगातलं धन आहे, ज्याने देवाविषयी जवळीक निर्माण होते, आपल्याला यश प्राप्ती होते, तसेच मन प्रसन्न होते, मनशांती मिळते, आपले संकल्प दृढ होतात। अहोरात्र आपण ईश्वर भक्तीत लीन राहतो, यालाच श्रेष्ठत्व भक्ती म्हणतात। या कलियुगात हरे कृष्ण 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 हरे हरे हा मंत्र तुमच्या आयुष्याला कलाटणी देवो, तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियावर ईश्वर कृपा राहो ही सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते। हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे विशेष आभार। भेटूयात अशाच लाईफ चेंजिंग कथेसोबत। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराच, पण लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून त्यांचे आयुष्य बदलण्याची संधी द्या। धन्यवाद। जय श्री हनुमान, जय श्रीराम।